अजगर और बाज की, सागर झंझार की, जल की अंगार से साहिल मझधार की, बागी जल्लाद की। दोस्ती किस ओर चली ये आंधी, आएगी कैसी क्रांति, संग्राम या संगम की लहरें लाएगी। ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। जरा सी यहाँ तकरार है, मगर प्यार बिखरा पड़ा। मुसीबत अगर कोई आ पड़ी, हर दिल मिलके खड़ा। वो तस्वीर है आंसुओं से रंगी, देख कर आंख है छलकी सी। हो तस्वीर है खून के रिश्तों की, जो मेरी सांसों में है बसी। किसी कागज की पुड़िया में इन्हें रख लूं मैं डिबिया में, ये सारे टूट 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 ब्यूटीफुल। बसा लूं इनको अखियां में, रख लूं फिर पलकियां में, यहाँ हर गुल 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 ब्यूटीफुल। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे इसका पर, भगवान बराबर भी है गुरु का महान दर्जा। सोनार गोवा
सन 1990-91 बॅचच्या वतीने स्वागत करतो. खुशबू हमेशा पास नहीं होती, मिलना हमारी तकदीर में था, वरना इतनी कड़ी दोस्ती इत्तेफाक नहीं होती. मित्र मैत्रीण मेळाव्यात आपल्यासोबत आपल्याला शिकवीत असणारे शिक्षक सुद्धा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सोडून आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. यापेक्षा दुसरा आनंद आपल्याला नाही. त्यांनी आपले निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. तस्मै श्री गुरुवे नमः. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रोटे सरांचं स्वागत करतो. यानंतर आपण सरस्वती पूजन तसेच आपल्या आदरणीय शिक्षकांचे शाल श्रीफळ देऊन आशीर्वाद घेऊया. वंदना कासाने आणि संजय पाटील मुक्तेश्वर नगर, रमेश रोटे, भगवान मराठे यांना मी विनंती करतो.
उमेश पाटील नाही, भालचंद्र चौधरी, लता साळी, संगीता माळी, अविनाश चौधरी, जगदीश पाटील, संजय पाटील पुणे, विकास येवले, नितीन तारकस, विनोद साळी यांना निमंत्रित करतो. आणि आता माधुरी संदीप वाणे, मी पुण्याला असते, माझं लग्न 2003 मध्ये झालेलं आहे. आमचं एक शॉप आहे, प्रसन्न सुगंधालय त्या माध्यमातून ती आहे. यानंतर विनोद भाऊरंगे. चला, मी नाव घेणार नाही बरं, आता बाजूच्याने उठायचं आहे, मला घ्यायला काही हरकत नाही, पण त्याच्यात वेळ जाईल. सगळ्यांना बोलवा म्हणे. माझं नाव विनोद रंदे. मी इथे सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सहकार क्षेत्रामध्ये मी एक चांगल्या संचालक आहे, उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि माझं शिक्षण BA झालेलं आहे. आणि देशी दारूचा अड्डा तो चालवतो. माझे नाव सुभा पाचपांडे, आताचे नाव आहे सुभा सुधाकर पांडे. माझं नाव अरुण रामदास कोष्टी, तुकडी 2 मध्ये होतो, आता जळगावला राहतो. माझी पत्नी पण आली आहे, स्नेहा कोष्टी, एकच होती आणि 2 मुलं आहे. मला नाही अजून 2च आहे, एक छोटा आणि एक मोठा. मागे सरक. आणि इथं काही बायकांचा परिचय द्यायचा नाही हो, ते मान्य आहे की तुला संध्याकाळच्या जेवणाची फिकीर आहे, परंतु चला वंदना खडके. भैया केबल पाय माझे. माझं नाव वंदना मनोहर खाचने, आधीचं, नंतरचं वंदना विलास खडके. आता मी राहिला जळगावला होते आधी, आता पुण्याला राहते. चला बालशंकर. माझं नाव राजेंद्र रमेश बालशंकर. मी तुकडी अहमद होतो. आज रोजी मी ग्रामसेवक म्हणून 40गाव येथे कार्यरत आहे. हा माझी पण पत्नी आलेली सोबत, सेवानिधीसोबत. लाडाची एकुलती एकच आहे. सुरेखा वहिनी सुद्धा आलेले आहे. नमस्कार, माझे नाव संगीता दिगंबर कोंडे, इथले माहेरचे नाव आणि आत्ताचे नाव संगीता नितीन भारवणे. आम्ही नाशिकला राहतो.
व्यवसाय आहे माझ्या घरच्या मिस्टरांचा. मी गृहिणी. व्यवसाय त्यांचा आपला कांदे बटाट्याचा होलसेलचा व्यवसाय त्यांच्या मिस्टरांचा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव भालचंद्र प्रेमचंद्र चौधरी. मी तुकडी अ मधला विद्यार्थी. माझं 10वी झाल्यावरती मी डिप्लोमा कंप्लीट केल्यावरती लिग्रँड कंपनीमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून मी जॉब करतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा IIT PHU मधून केमिकल इंजिनिअरिंगची BTechची डिग्री घेतल्यावरती त्याला बँगलोरला जॉब मिळालेला आहे. आणि लहान मुलगा 10वीची परीक्षा पास झाल्यावरती त्याने IITच्या प्रिपरेशन करता कोट्याला ॲडमिशन घेतलेली आहे. थँक्यू. माझं नाव चारुलता पुरुषोत्तम कोले आधीचं, लग्नानंतरचं चारुलता दिनकर चौधरी. मी भाटीला असते आणि मी अंगणवाडी सेविका आहे. वा, फार चांगलं योगदान आहे तो आपला नितीन तारकस. माझं नाव नितीन नागेश तारकस. मी 10वी कळला होतो आणि आतापर्यंत मी JDCC बँकला शिपाई म्हणून होतो आणि कालच मी इकडे क्लार्क म्हणून जॉईन झालो. लवकरच नितीनचा पगार झाल्यावर नितीन आपल्या सगळ्यांना पुन्हा एक. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव कविता रामकृष्ण पाटील. शाळेत होतं. आता कविता संगीता मोहन महाजन. मी पुण्याला राहते. थँक्यू. चला नेक्स्ट गुरुजी. थोडा जास्त जरी सांगितला तरी चालेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी 90-91च्या बॅचमध्ये 10वी मध्ये होतो आणि आता मी जिल्हा परिषद शाळा निमगाव शहराच्या जवळच आहे. तेथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि मी राहायला जळगाव येथे विद्यापीठाला राहतो. गुरुजींना 88% मार्क्स होते आणि 10वीमध्ये दुसरा आला होता सुदेव. MBA. माझं नाव चित्रा शिवाजी पाटील आधीचं, आता चित्रा परात्राणे कानडगाला आमचं शॉप होतं आणि ते पण ज्ञानदेवनगरमध्ये पण शॉप आहे. छोटा आहे ते कमल पॅरेड्याच्या मागे राहतो आम्ही. आणि मुलगी फॅशन डिझायनिंग झाली आहे, पुण्याला आहे. मुलगा नाशिकला आहे, इंटेरियर डिझायनर आहे. थँक्यू. तर आपल्यामध्ये काही मित्र असे पण आहेत की त्यांचा आवाज एकदम गोड आहे. जे ते गाणं म्हणतात ते गोड म्हणतात. हे गाणं तर म्हणत असेल कराओकेमुळे आता प्रत्येक घराघरामध्ये गाणं म्हणू शकतो आपण. म्हणतो कोणाचं जर का असलं गाणी म्हणण्याची इच्छा तर एका दुसऱ्याचं गाणं ऐकू शकतो आपण. माझं नाव जगदीश लीलाधर पाटील. जस्ट 33 इयर्स मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. 16 वर्ष मी मुंबईला होतो. त्याच्यानंतर 4 ते 5 वर्ष मी बँगलोरला जॉब केला आणि आता 4 वर्षापासून माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. मी ऑटोमेशनला पुण्याला. तर म्हणजे आजपर्यंत 33 वर्षामध्ये मी हे पहिलं गेट टुगेदर म्हणजे अटेंड करतोय. तसं 3 वर्षच होतो मी. 8वी 9वी 10वी त्याच्या अगोदर वाढलेला होतो. त्यांनी पण केलं पण मला जायला जमलं नाही. त्यांनी पण आग्रह केला होता पण म्हटलं नाही. आता धावपळीचे दिवस म्हणजे एवढे वर्ष गेले 20-22 वर्ष खूप धावपळ जॉबसाठी. जॉब सुटी नाही भेटायची. आता स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मला टाईम मिळतो. तर मी आता म्हणजे बहुतेक आता ह्या वर्षापासून ठरवलं की जेवढे पण गेट टुगेदर होते तेवढ्या सगळ्या गेट टुगेदरला मी अटेंड राहणार. कारण ते आयुष्य होतं ते संपलं. आता आपलं स्वतःचं लाईफ जगायचं एक क्षण आलेला आहे. तर मी पुण्याला सेटल झालेलो आहे आणि माझं ऑफिस पण पुण्याला आहे मुशीमध्ये. थँक्यू. प्रॉपर जळगाव उद्याचा पण तो बादलीहून आल्यामुळे तो काय बादलीच्याच गोष्टी जास्त सांगायचा.
आणि म्हणून आम्ही त्याला सगळे बातल्या म्हणायचे. आजही ती बातमी अजून काही सुटत नाही रे. तर आता कसं आहे, तो जे आहे ते आहे बातमीचे, पण त्याचे काही क्षण त्याच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय आहेत. आणि आज 33 वर्षांनी पहिल्यांदा तो आम्हाला पण अजून भेटतोय. म्हणजे बरेच आमचे मित्र आहेत त्यांना तो कदाचित भेटला, पण आम्हाला पण बऱ्याच लोकांना तो 33 वर्षांनी आज भेटला. असंच बरेच मित्र आपल्या पुण्यामध्ये पण आहे. यानंतर या माझं नाव पुष्पा बाबू पाटील. मला इतिहास गावात झालेला आहे. पुष्पा एवढे. आणि हा जो हॉल आहे, हा हॉल यांच्या मुलीच्या नंदेचा आहे ना, मुलीच्या नंदेचा आहे. म्हणजे या चेतन कोलेच्या सासूबाई आहे. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या साल्याचा हॉल आहे आणि हा हॉल आपल्याला या गेट टुगेदरसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी गुरुवंत चिंतामण पाटील. 5वी ते 7वी तुकडीमध्ये होतो. त्याच्यानंतर 8वीपासून तुकडीमध्ये गेलो. नंतर इंजिनियर झालो आणि पुण्यामध्येच सेटलमेंट झाली माझी. आतापर्यंत मागचे 5-6 वर्षापर्यंत जॉब करत होतो आणि 5-6 वर्षापासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. माझा IT मध्ये स्टार्टअप आहे आणि त्यामध्ये मी गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी आपल्यासाठी माझे बरेच प्रॉडक्ट आहेत. हेल्थ इन्शुरन्स उद्योगपती चांगले प्रयत्न. पुण्यामध्ये सेटलमेंट लागण्याची झाली का नोकरीची झाली? काय पुण्यामध्ये सेटलमेंट लागण्याची झाली का नोकरीची? दोन्ही झाले. नोकरी झाली म्हणून छोकरी मिळाली आणि माझी मान सासू इथंच आहे, भावना रोटे. भावना तुकाराम रोटे. आता भावना प्रमोद काळे. भावना प्रमोद काळे या ज्या आहेत त्या मी आतापर्यंत माझ्या. नमस्कार, माझं नाव हेमराज वसंत चौधरी. बरं, हेच नाव माझं लग्नाच्या आधीचं पण आणि नंतरचं पण. आणि मी आता तुकडीमध्ये होतो शिकायला. आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी सॉफ्टवेअरमध्ये जायचं. बेसिकली 2दा 12वी फेल झाल्यानंतर मला मार्ग सापडला. तो गोष्ट वेगळी केली, पण सॉफ्टवेअरमध्ये जायचा विचार केला आणि त्याच्यानंतर तेवढा पुण्यात स्ट्राईक आहे स्विचबोर्डला. कोणीतरी पुण्यात असलं क्रिएटिंग असलं मी हेमराजचं आपल्या आयुष्यातलं यश पाहून त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अभिमान वाटावा अशी त्याची कारकीर्द या ठिकाणी चालू आहे. आणि तू इकडच्या रोमध्ये बसलाय त्याच्यामुळे लग्नानंतर तुझं नाव बदलणार नाही आम्हाला गॅरंटी आहे. तू इकडे जर का असतं तर कदाचित आम्ही मी शोभा गिरधर झोपे. आताचं गाव शोभा जगन्नाथ चौधरी, जळगाव, DNC कॉलेज. चला टेलर. माझं नाव गोकुळ छोटा मराठे. माझं नाव गोकुळ छोटा मराठे. मी नशाबादमध्ये राहतो आणि मी जवळजवळ 28 वर्षामध्ये मी माझं लेडीज स्पेशलिस्ट दुकान उघडून राहिलं. दर्शन टेलर लेडीज स्पेशलिस्ट म्हणून मी आता ते बंद केलं नाही. मला एक मुलगी आहे, 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा BTech करतो आहे. मोठी मुलगी माझ्यासाठी स्टेनोग्राफर आहे आणि आता सध्या ती ऑर्डन्स फॅक्टरीला मी टेम्पररी जॉब करतो. माझे नाव आहे रमेश दत्तोटे. मी नशवाद येथे राहतो. व्यवसायानिमित्त मी जळगाव येथे स्थायिक झालो आहे. माझा व्यवसाय मी 10वी 12वीनंतर कॉलेज वगैरे काहीच केलं नाही आणि लग्नात आहे कम्प्युटर अँड झेरॉक्स सेंटर टायपिंगचा व्यवसाय केल्यामुळे मी 5x4च्या दुकानामध्ये माझा खूप मोठा व्यवसाय सुरू केला. पहिले छोटा होता, आज खूप मोठा व्यवसाय आहे माझा. आणि मला 2 मुली, 1 मुलगा असे अपत्य आहे आणि मी आज गावाला स्थायिक आहे.
जमा झालेले पैसे आणि खर्च झालेले पैसे याच्यामध्ये पारदर्शकता असते, त्याच्यामुळे कोणाला काही मनामध्ये दुसरी शंका पण येण्याचं कारण नाही. अशी जबाबदारी सांभाळणारा आपला सुनील पांढरकर. नमस्कार, माझं नाव सुनील रत्नाकर पांढरकर. मी सध्या एस.टी. महामंडळामध्ये जळगाव डेपोला टेक्निशियन म्हणून काम करतो आहे. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा आता सत्कार झाला. 12वीला त्याला 12वी सायन्समध्ये त्याला 77% मार्क मिळाले आहेत आणि अशा प्रकारे माझी वाटचाल चालू आहे. आणि आपल्या ग्रुपचा मी खजिनदार म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी, मला तरी वाटतं ती महत्त्वाची जबाबदारी आहे ती मी पार पाडतो आहे. आणि आपल्या ग्रुपबद्दल थोडं बोलायचं म्हटलं तर जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून आम्ही काही ठराविक मित्र संपर्कात होतो. जसं भाऊ तर माझ्या संपर्कात सुरुवातीपासून आहे, किंमत पण होता. बाकी नितीन तारकर होता. तर नितीन तारकसने खूप जास्त मेहनत घेतली आपल्या ग्रुप करता. हे 2 तर आपले डायमंड आहेतच आणि हा एक आपला अरुण गोष्टी 3रा डायमंड. आणि 4था जो आपला नितीन तारकस आहे ना, त्याने आपला ग्रुप बनवायला खूप मेहनत घेतली. कारण त्याच्याकडे कॉन्टॅक्ट कुठून आणतो तो ते त्यालाच माहिती आहे. त्याच्याकडे मुलीचे पण भरपूर कॉन्टॅक्ट आहे, मुलाचे आहे. कुठून आणतो मी त्याला विचारलं नाही आणि त्याने मला सांगितलं नाही. पण ते कुठून आणतो ते मला सुद्धा समजलं नाही, तर कॉन्टॅक्ट आणतो कुठून. पण त्याचा खूप मोठा वाटा आपला ग्रुप बनवण्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपला ग्रुप आज तयार होऊन आपला दुसरं गेट टुगेदर म्हणता येईल. कारण पहिला आम्ही मागच्या वेळेस साजरा केलं होतं 2 जुलैला. आणि मला अशी अपेक्षा आहे की दरवर्षी आपण असे नवीन कार्यक्रम आपण घेत जाऊ, म्हणजे गेट टुगेदर करत जाऊ. आणि त्या माध्यमातून काही नवीन कल्पना असतील कोणाच्या तर त्या ग्रुपवर टाकायच्या. तसं आपण प्रयत्न करू काही नवीन जर आपल्याला करायचं असलं तर. बाकीचे आता मी तिला सांगितलं, लगेच तिने सगळ्यांना फोन लावला, आमंत्रण दिलं, तिच्या घरी बोलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ग्रुपमध्ये जमवण्यासाठी तिथं त्या माध्यमातून फार योग आमचा नाशिकला तिने घडून आणला. मी सुनीता प्रल्हाद कांगाळे आणि सासरचा योगिता चंद्रकांत चौधरी. माझे मिस्टर कंपनीमध्ये डिपार्टमेंट हेड आहे कंपनीचे. मला 2 मुलं आहेत, ते बीटेक इंजिनियर आहेत आणि दोघंही जॉब करतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश गुलाबराव रणधीर. मी नशराबादला आधी वरचाळीत राहत होतो, संत सावता मंदिराजवळ. जे शनी मंदिर आहे रोडावरचं ते आमचंच आहे. आणि मी आता सध्या जळगाव पोस्ट ऑफिसला ॲज अ पोस्ट मास्टर म्हणून कवरनगर पोस्ट ऑफिसला जॉब करतो. आणि मला एक मुलगा आहे, तो कॉम्प्युटरच्या 1ल्या वर्षाला आहे. आणि मी जळगावला RTO ऑफिसजवळ आदर्श नगरला राहतो. मित्रांनो, आपल्याला आज भेटून जवळजवळ 33 वर्ष झाले. 33 वर्ष जर म्हटलं तर एका वर्षाचे 365 दिवस होता. आणि 33 गुणिला 365 केलं तर जवळजवळ 12,045 दिवस झाले आपल्याला. आता एक दिवस आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आज आपण 12 वर्षानंतर भेटतोय. 12 वर्षाचा एक तप असतं, 12 वर्षाचा वनवास असतो. आज आपलं एक 12,000 दिवसाचं एक तप झालं आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि या तपानंतर आपण सर्वजण भेटतोय. निश्चितच आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. कोणी नोकरी करत असेल, कोणी वेगळा व्यवसाय करत असेल. तर आपल्या या दैनंदिन जीवनात आपल्याला काही ना काही प्रत्येकाला एकमेकाची काम पडेलच. तर आपला जर व्यवसाय, आपली जर नोकरीबद्दल आपल्याला एकमेकाला माहिती असेल तर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळत जाईल. समजा एखाद्याचा मुलगा मुलगी जर पोस्टात तिने ॲप्लिकेशन केलं, तिला जर जॉब मिळणार असेल तर ती मला माहिती विचारू शकते, पोस्टाच्या स्कीमबद्दल माहिती विचारू शकते. अजून कोणी वेगवेगळा व्यवसाय करत आहे, त्या व्यवसायानिमित्त पण आपण एकमेकाशी टचमध्ये राहू. आणि आपला हा ग्रुप असाच दरवर्षी वाढत राहू आणि चांगले प्रोग्राम आपल्या या ग्रुपच्या हातून होत राहू असेच मी म्हणतो. आपला एकमेकांमध्ये आता वाटण्यातच राहिला. मी लता शैलेंद्र साळे, माझे मिस्टर पत्रकार आहे नाशिकला. माझा मुलगा पुरातत्व खात्याला अधिकारी आणि मोडी फरोष्टी शारदा ग्रंथलिपीचे क्लास पण घेतो ऑनलाईन. थँक्यू.
श्री स्वामी समर्थ फार्मसी हॉटेलमध्ये जॉब करतो. माझं नाव किशोर बागुमाळे, मी पेटवरती राहतो. मला एक मुलगी आहे, 2 मुलं आहेत. मुलगी माझी B.Com झालेली आहे आणि आता MPSCची प्रॅक्टिस करते आहे. मुलगा डिप्लोमा करतो आहे मोठा आणि लहान मुलाला 12वी पास झाला. माझं छोटंसं किराणा दुकान आहे आणि मी अकाउंट झालो. मी आधीची अलकनंदा सुरेश जोशी आणि आताची अलकनंदा सचिन जोशी. नाशिकला असते. मला 2 मुले, एक आता MA करते आणि CS पण करते आणि दुसरी 12वी कॉमर्सलाच आहे. मिस्टर JSK. अभिमानाचा विषय आहे की जे मिस्टर जे आहे ते GSTमध्ये आता असिस्टंट कमिशनर या पोस्टवर आहे. सोबत लाकडी तेलाच्या गाण्याचा व्यवसाय आहे. म्हणजे आज आपल्या आरोग्यासाठी आपण जे मी संजय श्रीधर पाटील, आपल्याबरोबर 1990-91 बॅचला होतो. कोणी ओळखत असेल नसेल, कारण टीव्हीपर्यंत ते ओळखत नाही. तुम्ही सर्व लोक आले म्हणजे मुली या सासरमध्ये असून तिथपर्यंत आले. मला त्याचा फार भाव वाटला आणि मला जेव्हा पंकज, राजू, अरुण यांनी सांगितलं खरोखर मुली पण येत आहे, खरंच म्हणजे खरोखर नाही आणि तुम्ही लोक पुण्यावर येत नाही म्हणजे एक दिवस तो आहे आपण येऊ. कारण आता मी काय आलो रात्री बसलो, सकाळी बसत होतो, परत आज रात्री बसायचं, सकाळी त्याला उतरायचं. हा आमचं असाच कार्यक्रम होता. पण खरंच आनंद झाला. मुली आल्या आणि सासरचं वातावरण त्यांचं कसं असेल कसं नाही कोणालाही माहीत नाही, परंतु एवढं करून त्या इथपर्यंत आल्या. याबद्दल मुलींचे विशेष आभार आणि मुलांचे विशेष आभार. एवढी संख्या या लोकांनी तिथपर्यंत म्हणून दाखवली. निश्चितच याच्यापेक्षा दुप्पट संख्या पुढच्या गेट टुगेदरला राहील. पहिला विषय असा की गेट टुगेदर ही संकल्पना सर्वात आधी मी एक 4-5 वर्षापूर्वी इथे आलो. सहज आपल्याबरोबर एक मनोज आपतारे म्हणून होता. कोणी ओळखतं नाही ओळखतं फार माहीत नाही. मनोज पुरुषोत्तम आपतारे म्हणून होता. मला वाटतं बळुकडीत होता. तर कसं झालं, सहज तो आणि मी एकाच दिवशी तिथे जळगावला भेटलो स्टेशन रोडला. अरे म्हटलं तू कसं काय आला म्हणा. तो म्हणलं सहज एक दिवसाचं काम म्हटलं ठीक आहे 2-1 दिवस थांबून जाऊ म्हटलं. म्हणजे काय करायचं आपण काय करायचं ते करू म्हटलं. मग आपले वर्गबंधू संजय नारखेडे, ललित तळेले या लोकांना मी फोन केले. त्यांना सांगितलं उद्या एनी हाऊ कंडिशन गेट टुगेदरचं अरेंजमेंट झालं पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. बरेचसे मुलं त्या गेट टुगेदरला हजर होते. आम्ही मस्तपैकी शेवभाजी हे तर मस्त व्यवस्थित बनवलं, मस्त जेवण केलं आणि समारोप केला होता त्या दिवशी. सर्वात पहिलं गेट टुगेदर 1990-91 बॅचचं हे होतं. त्याच्यानंतर गेट टुगेदर ही संकल्पना तयार झाली आणि आपण मागच्या वर्षी जे केलं गेट टुगेदर त्यावेळेला आम्ही हजर राहू शकले नाही कंपनीच्या कामामुळे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली होती. मी येऊ शकत नाही, पुढच्या वर्षी आवडून नक्की येईल म्हणून. पण आलो तर असो. मी पुण्याला असतो. नवी सांगली पिंपळे गुरव या भागामध्ये रहिवासी आहे. मी जॉबला भारत फोर्ज या कंपनीमध्ये मॅनेजर या पोस्टवर आहे. मला 2 मुलं आहेत. माझं 2 मुलं IT ला आहे. मोठा मुलगा IT झाला आहे आणि तो जॉबला आहे आता कराडी IT पार्क. दुसरा मुलगा ITचा लाल केला आत्ता गेला आहे म्हणजे पुढच्या वर्षी तो जॉबला आहे. आणि सर्वांचे आभार मानतो. आणि आता अग्निहोत्री मॅडम बोलले होते की हे सर्व मुलांनी केलं आहे. खरोखर मुलांचे भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये. आपण एखादं लग्न करतो, एखादी कुठलाही थोडक्यात तुमच्या घरामध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम असो, गुंज असो, बारसा असो, छोटा घरातल्या घरात जरा बड्डे असो, आपल्याला किती कष्ट पडतात आईवडिलांना हे प्रत्येकाला माहिती आहे. एवढं करायला, शाळेचा मॅनेजमेंट करायला, शाळेचे लोक मॅनेज करायला आणि इथपर्यंत सर्व प्रोग्राम फलक बनवणे हे बनवणे सोपं नाही आहे. रात्रभर जागावी लागते. आपल्याला सर्वांना माहिती आहे.
इथपर्यंत आपण एकत्रित राहिलो आणि आता एकत्र आलो परत. मला आनंद आहे. एवढं करून मला घेऊन नेवळमध्ये मी सर्वात गावामध्ये महावितरणचं रिडिंगचं काम 30 वर्षापासून करत आहे आणि आता माझं काम व्यवस्थितपणे चालू आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी माझी डिप्लोमा सेकंड इयरचा आहे कॉम्प्युटरचा आणि मुलगा आता 10वीमध्ये गेला आहे. आणि माझ्या घरी माझी मिसेस आणि आम्ही दोघं पातळांचा व्यवसाय करतो. पातळ शिवण्याचं काम मी करतो, माझी मिसेस ब्लाऊज शिवण्याचं काम करतो. धन्यवाद. वर्षांना मला फार खऱ्या अर्थानं आनंद झाला आहे. थँक्यू पंकज. आत्ता माझं नाव अविनाश चौधरी, मी पुण्याला असतो. मला पण 2 मुलं आहेत आणि माझं बेसिकली रिअल इस्टेटमध्ये पुण्याला काम चालू आहे. एक माझं स्कीम ऑलरेडी संपली आहे, दुसरी स्कीम माझी 27 एकरला आता चालू आहे. अँड सेकंड माझं हिरा हॉलिडेज म्हणून माझी 13 वर्ष जुनी कंपनीची ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये काम करते. आणि मागच्या 3 महिन्यापासून मी एज्युकेशन सेक्टरमध्ये पण एंट्री केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पुण्याला माझ्याकडे जवळपास 150 एम्प्लॉई काम करत आहेत. पुण्याला माझं नवले ऐकून ऑफिस आहे, नवले ब्रिजला. आणि सध्या माझं ट्रॅव्हलिंग असतं पुणे आणि मुंबईत माझं दोन्हीकडे ट्रॅव्हलिंग चालू आहे. पण मला खूप आनंद झाला की इतक्या वर्षानंतर आपण सगळे मित्रमैत्रिणी भेटलो, तर खरंच मनापासून खूप आनंद झाला. आणि कार्पेटमध्ये असताना सुद्धा मी खूप लोकांना व्हॉट्सअपवर केलं की आय एम रिअली एक्सायटेड की इतक्या वर्षानंतर आपण भेटतो. खरंच मनापासून सांगतो सगळ्यांना. नेक्स्ट गेट टुगेदरला जसं संजीव बोलला की याच्यापेक्षा दुप्पट संख्या व्हावी ही माझी पण मनापासून इच्छा आहे. आणि मला माहिती मी म्हणजे आय एम होपिंग फॉर बेस्ट की बाकीचे कॅन्डिडेट जे नाही आलेले, जे आपल्या वर्गामित्र मैत्रिणी नाही आल्या, तर नेक्स्ट टाईम डेफिनेटली आपली व्हिडिओ किंवा फोटोग्राफ बघून डेफिनेटली येतील आणि याव्यात. ही माझी त्यांना मनापासून प्रार्थना आहे. थँक्यू. म्हणणार आहे मला असं वाटतं पल पल दिल के पास या गाण्यावर म्हणतील ते गाणं. नमस्कार भाऊ, नमस्कार माझे मित्र वर्गमैत्रिणी. आज आपण सर्व जमलो आहोत गेट टुगेदरसाठी, त्याच्याकडे खूप आनंद झाला. माझं नाव संजय प्रजापती. मला एक मुलगा आहे, त्याचं ग्रॅज्युएशन झाले, BE केले त्याने आणि रेल्वेच्या प्रॅक्टिस केलेली आहे. मुलगी ती शेवटच्या वर्षाला B.Comच्या वर्षाला आहे. आणि मी MJ कॉलेजमध्ये ओरिएंट CBSE स्कूल आहे. मी जसं 22 वर्षापासून तिथे शिपाई पदावर काम करतो आहे MJ कॉलेजमध्ये. धन्यवाद. तुमचे स्वतः. नमस्कार, मी ललित करेले. माझं BSc शिक्षण झालं. मला 2 मुली आहेत. एक मुलगी 12वी आहे आणि एक 9वीला आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी बोलायचं जर म्हटलं तर हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जेवढी ज्या म्हणजे आपल्याच विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या मित्रांनी जी मेहनत घेतली, तर याच्यापेक्षा डबल मेहनत आपल्याला पुढच्या वर्षी घेऊन हा कार्यक्रम चांगल्या सेलिब्रिटीमध्ये करायचा आहे, असं आमचं सर्वांचं स्वप्न आहे. किंवा सर्वांनी डबल संख्येने यायचं आणि याच्यापेक्षा जास्तीचे कार्यक्रम आपल्याला याच्यामध्ये अटेंड करायचे. एकमेकांच्या जे गट्स आहेत हे गट्स आपल्याला इथे इंट्रोड्यूस करायचे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. नमस्कार, माझं नाव राजेंद्र कंचन नारकडे. मी दावणीवाला माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे. मी आता शेतीचा व्यवसाय करतो. 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद आमोदकर, 10वी अ तुकडीमध्ये होतो. नशिराबादमध्ये 25 वर्षापासून इथे वैद्यकीय सेवेमध्ये प्रारंभ केला आहे. 31 मे 2024 आताच वैद्यकीय क्षेत्रामध्ये 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि नशिराबादमध्येच एकाच जागेवरती एकाच ठिकाणी झालेलं आहे. नशिराबादमध्ये पंकज भाऊंच्या सोबतीने आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच संस्थेमध्ये पण आहे, बऱ्याच संस्थेमध्ये काम करतो आहे. आणि सामाजिक क्षेत्र आणि संगीताची आवड आहे. मला संगीत म्हणजे गाण्याची आवड आहे, अर्थात गाण्याची आवड आहे. आणि मानसिक थकवा जो असतो
तो एखाद्या मधुर संगीत ऐकल्याने किंवा संगीताची गोडी असली तर माणसाला बरेचसे दुःख आपले त्यात विसरून जातो. म्हणून एक कला आहे, ती कलासुद्धा जोपासतो. धन्यवाद. मंगेश भाऊ सैकवाल या इकडे. हा सगळा कार्यक्रम जो चित्रफित या ठिकाणी ते तयार करतायत, जे छायाचित्रण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं सकाळपासून करतायत ते आपले मंगेश सैकवाल. आपल्या नशिराबादमधलं आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये राहणारा हा तरुण पहिल्यापासून या व्यवसायामध्ये आहे. चांगला हातखंडा त्याचा या व्यवसायामध्ये आहे. उत्कृष्ट फोटोग्राफी ही त्याची आवड आहे आणि त्याच माध्यमातून त्याचं एक यूट्यूब चॅनल आहे, श्लोक डिजिटल फोटो स्टुडिओ. लक्षात ठेवा, सर्च केलं तू, वा वा बघा, त्या वंदनाने सर्च पण केलं. श्लोक डिजिटल फोटो स्टुडिओ हे त्याचं एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर तो हा कार्यक्रम लयबद्ध पद्धतीनं तो त्या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर आपल्या मेमरीमध्ये कधी असो की नको असो, श्लोक डिजिटल फोटो स्टुडिओ नाव लक्षात ठेवायचं. आजची तारीख टाकायची. हा कार्यक्रम आपण कधीही आपल्याला जर का आठवलं, आपल्याला जर का वाटलं की या कार्यक्रमाबद्दल आपण थोडं रिलॅक्स आहे, आपण बघूया या कार्यक्रमाबद्दल, तर हा कार्यक्रम आपल्याला दिसेल. आणि त्याची हा सोय श्लोक आपला मंगेश सैकवाल या ठिकाणी करून ठेवणार आहे. हे बघा, श्लोक डिजिटल फोटो स्टुडिओ, फोटोग्राफी, HD व्हिडिओ शूटिंग, फोटोबुक अल्बम, जे आपली काही घरची ऑर्डर पण असली तर आपण त्याला देऊ शकतो. चांगल्या पद्धतीनं तो ते हँडल करतो. हा त्याचा नेहमीचा स्वभाव आहे. म्हणून एक आपल्या सर्व बॅचला त्याचा या ठिकाणी परिचय करून देतो. आणि तो करत असलेल्या या कार्याबद्दल आपण जरी त्याला पैसे देत असलं तरी आपली ती जबाबदारीने तो करतो, त्याच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर नमस्कार मित्रांनो, माझं नाव माहेरचं संगीता हिरालाल महाजन आणि सासरचं संगीता किशोर माळी. मी सामाजिक कार्यकर्ता आशा वर्कर आहे. मला 2 मुलं आहेत. एक MBA करतो प्लस ऑर्डनन्स फॅक्टरी अप्रेंटिस आणि दुसरा MCA करतो. जीवन के बाद भी भावनेर ओळख करून दिला माझं नाव नागराज बाबूराव महाजन कुकडीकर. मी विमानात काम करतो गेल्या 20 वर्षापासून. मला एक मुलगा आहे. पहिल्या वर्षाला तो लॉक अहमदाबादला करतो. धन्यवाद. LICचं काम. माझं नाव रेखा नामदेव रोटे. लग्नानंतर रेखा सतीश शिंगळे. माझे मिस्टर शेती करतात. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा IIT झाला, दिल्लीला जॉब करतो. मुलगीला नीटचे क्लासेस लावलेल्या वर्गावर. नमस्कार, मी दीपक रमेश सांगू. मी पशु खाद्याला सरावात होतो. लॅब असिस्टंट म्हणून गेल्या 24 वर्षापासून काम करीत आहे. मला एक मुलगा असून तो BSc ॲग्रीच्या पहिल्या वर्षाला आहे. एक सरपंच बाई आहे बरं. हॅलो, माझं नाव बेबी धनराज नारखेडे, राहणार नशिराबाद. हल्ली माझं सासरचं नाव बेबी गुरु पाटील. आजी माझी सरपंच चितोडा. माझे मिस्टर पण राजकारणामध्येच आहे आणि मी सुद्धा राजकारणामध्येच आहे. झोपे. मी आता सध्या रेल्वेमध्ये काम करतो आणि बाकी इलेक्ट्रिक मीटर्स वगैरे बाकीचे काम करतो. मला एक मुलगा मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा BScच्या पहिल्या वर्षाला. माझे नाव प्रतिभा रामदास पाटील आहे आणि आता प्रतिभा प्रमोद बागुले. मला 2 मुलं आहेत. मुलगी मोठी आहे, ती आता BHMSला आहे, 3rd इयरला आहे. आणि मुलगा आहे आता 12वी सायन्स झालेला आहे. आता तो परीक्षा देतो वेगवेगळ्या. मी नितीन विष्णू चौधरी नशिराबादला इथे राहतो. 22 वर्ष झाले मी प्राईम इंडस्ट्रीमध्ये कामाला जॉब करतो आहे. मी तिथे जळगाव आणि त्याच्याबरोबर पार्ट टाईम म्हणून मी शेती पण करतो. म्हणजे घरची शेती माझी बागायती वगैरे असते. आणि मला 2 मुलं आहेत. एक IT इंजिनियर 4थ्या वर्षाला आहे आणि
त्याला दहावी तुकडीमध्ये होतो आणि 20 वर्षापासून स्टॉक मार्केट ॲडव्हायझरीचं काम करतो. थँक्यू. चला. नमस्कार, माझं नाव पुरुषोत्तम बाबूराव पाटील. मी 10वी मध्ये होतो. मी आता जळगावला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीषा रमेश पाटील. आधीचं माहेरचं नाव आणि सासरचं मनीषा दिगंबर पाटील. माझे मिस्टर जळगावला AT कांबरेला टीचर आहेत आणि मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी MTech झालेली आहे आणि मुलगा NIT सुरतमधून BTech झालेला आहे आणि तो आता डिलाइट कंपनीमध्ये जॉब करतो. माझं नाव विष्णू रामचंद्र देवरे. मला 2 मुलं आहेत. मोठा ॲडमिशन करतो, पुण्यामध्ये जॉब करतो आणि माझा व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय आहे. विष्णूच्या हॉटेलला स्टँडवरच विष्णूची हॉटेल आहे. स्टँडच्या बाजूला त्याच्या हातचे बटाटे. नमस्कार, माझं नाव अविनाश कंदे. तुकडी 10वी मी नशाला आधीपासून नशाला राहतो आणि मी शेती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रजनी विलासवकरी. सासरचं नाव माझं रुपाली युवराज मकाडे. मी धरणगाव तालुक्यातील साखरे या गावी जिल्हा परिषद उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझी मुलगी पण केमिकलमधून MTech केलेलं आहे आणि मुलगा सध्या हैदराबाद IITला MTech मेकॅनिकल. मी मनोज नाही इयत्ता तुकडी 2. त्याच्यानंतर मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून जॉब करतो. माझं ऑफिस जळगावला आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव संजय शेखर पाटील. 10वी मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे. जळगावमध्ये मानस डेव्हलपर यांच्याकडे सर्व्हिस जॉब करतो आणि माझे प्रायव्हेट बिल्डर्सचे कामसुद्धा चालतात. मला 1 मुलगा आहे आणि तो आता 4थीमध्ये आहे. थँक्यू. माझं नाव चंद्रिका आनंद कुलकर्णी. सासरचं नाव संपदा संदीप पक्की. मला 2 मुली आहेत आणि एक मुलगी MCOM झालेली आहे. ती जॉब करते. धाकटी मुलगी शेवटच्या वर्षी. थँक्यू. नमस्कार, माझे कृष्णा कस्तुरे मग मी सध्या मार्केटिंग विभाग नाशिकचे साडापूरला मार्केटिंग जॉब करतो. धन्यवाद. मला 2 मुलं, 1 मोठा 12वी झाला आणि 11वी. चला विनोद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद विभाग आहे. माझा मार्केट यार्डला कंपल्सरी ब्रोकर म्हणून व्यवसाय आहे आणि माझी मुलगी, मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मुलगा DBA पास झालेला आहे. त्याला आता 62 ग्रॅड मार्क झालेले आहे. मुलगी डिप्लोमा करते. तिथे माझी पत्नी ज्योती पण इथे आलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अनुराधा सदाशिव अग्निहोत्री, लग्नापूर्वीची. आता निशा निलेश पाटकर धुळे येथे राहते. 8वीपर्यंत होते मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि आपण हा कार्यक्रम अरेंज केला याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मनापासून. खूप सुंदर असा कार्यक्रम योजना करणं आणि पार पाडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. खूपच सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. मैत्रिणींच्या कारण आपला काहीच सहभाग नाही आहे. हे सगळं मुलांनी केलेलं आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मला 1 मुलगा आहे, तो CA करतोय. MBA केला त्याने आणि आता CA करतो. CA झालं की तो परदेशात जाऊ शकतो पुढच्या शिक्षणासाठी आणि इंटर्नशिपसाठी. खूप सुंदर सगळं छान आहे माझं. मी 7 वर्ष महावीर क्लासेसमध्ये नोकरी केली. म्हणजे धुळ्याला ब्रँच होती महावीर क्लासेसची. इन्स्ट्रक्टर म्हणून मी नोकरी केली. तिथे ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळलं महावीर क्लासेसला. मग नोकरी सोडली. आता घर पूर्णपणे छान सांभाळतो. धन्यवाद.